पुढील बातमीकडे। छावा अध्यक्ष विजय घाडगे आज अजित पवार यांना भेटणार आहे। सकाळी 11 वाजता घाडगे पवारांना भेटणार आहे। तर सूरज चव्हाण यांनी मारहाण केल्यानंतर आता विजय घाडगे आज अजित पवारांना भेटतील। सकाळी 11 वाजता घाडगे अजित पवारांना भेटणार असल्याची माहिती आहे। अजित पवारांना भेटण्यासाठी ते पुण्यात दाखल झालेले आहेत। मात्र अजित पवार त्यांना भेटीची वेळ देणार का हे पाहणंही महत्त्वाचं असेल आणि जर ही भेट झालीच तर त्यानंतर विजय घाडगे आपली काय बाजू मांडणार, काय भूमिका अजित पवारांपुढे ठेवणार आणि त्यानंतर अजित पवार काय निर्णय घेणार हे पाहणं देखील अत्यंत महत्त्वाचं असेल। राष्ट्रवादीचा कार्यकर्ता सूरज चव्हाण यांनी मारहाण केल्यानंतर आता विजय घाडगे आज अजित पवार यांना भेटतील। जर लातूर पोलीस प्रशासनाकडून मला न्याय मिळत नाही, आता 2 दिवसापासून मला सांगतात पूर्वनी जबाब घेऊन नोंदवून तुमचं जे काय म्हणणं आहे त्या पद्धतीने गुन्हा दाखल करू, अद्यापही माझ्याकडे पोलीस यायला तयार नाहीत। शेवटी मला आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनाच जाऊन विचारायचंय की दादा आमचं चुकलं काय? तुमच्या महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षाला आम्ही निवेदन देऊन काय चूक केली? आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सिद्धेश ताकवले आमच्यासोबत जोडले गेले आहे। सिद्धेश, सूरज चव्हाण यांनी मारहाण केल्यानंतर आता घाडगे पवारांना भेटणार आहे, काय अधिक अपडेट? जर प्रणिता आपण बघितलं तर गेल्या काही दिवसांपूर्वी विजय घाडगेंना ही मारहाण झालेली होती। मात्र या मारहाणीनंतर अजितदादांनी सूरज चव्हाणांचं निलंबन सुद्धा केलेलं होतं। मात्र फक्त ही गोष्ट फक्त निलंबनावरती थांबत नाही, तर त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करावी अशी मागणी आता विजय घाडगे करतायत। छावा संघटनेचे अध्यक्ष विजय घाडगे यांना काही दिवसांपूर्वी मारहाण करण्यात आलेली होती। त्यामुळे आता आज जे आहे ते हॉस्पिटलमधून ते निघालेले आहेत काल रात्रीच आणि त्याच्यानंतर ते मुंबईच्या दिशेने रवाना सुद्धा झालेले आहेत। त्याच्यानंतर आता आज अजितदादांची ते भेट घेणार आहेत। अजितदादा त्यांना आता काय आश्वासन देतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि सूरज चव्हाणांवरती कायदेशीर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता विजय घाडगेंकडून केली जाते। प्रणिता, नक्कीच सिद्धेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर घाडगे आता अजित पवार यांची भेट घेणार आहे। सकाळी 11 वाजता ते अजित पवार यांना भेटतील। तर सूरज चव्हाण यांनी मारहाण केल्यानंतर आता विजय घाडगे अजित पवार यांची भेट घेणार आहे। सूरज चव्हाणांवर कायदेशीर कारवाई संदर्भात घाडगे काय मागणी करणार हे पाहणं महत्त्वाचं असेल।